अतिशय उपयुक्त 16 टिप्स। नंबर 1, उकडलेले शेंगदाणे गुळासोबत खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो। नंबर 2, मधुमेह आजार असल्यास तर चना डाळ खा। कमी ग्लुकोज फायबर असलेले शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते। नंबर 3, निद्रानाशाची समस्यासाठी आहारात कच्च्या पपईच्या भाजीचा समावेश करावा किंवा पिकलेल्या पपईचे सेवन करावे। यामुळे शांत झोप येते पण निद्रानाश कमी होतो। नंबर 4, शरीरावर मुका मार लागला असेल तर सूज आली असल्यास तोडलीचा वेल तुमच्या घराजवळ असेल तर या पानाचा ठेचून लगदा बनवा, तो थोडा गरम करा आणि आपल्याला सोसवेल अशा पद्धतीने सूज आलेल्या जागी बांधून ठेवा। यामुळे सूज कमी होते। तोंड आले की काही खाणे-पिणे जिकरीचे होते। औदुंबराच्या पानाचा रस किंवा पान तोडल्यानंतर निघणारा रस तोंडातील आतील बाजूस चोळल्याने 2-3 दिवसात तोंडातील फोड गायब होतात। पेरूची कोवळे पान चावून खाल्ल्यास देखील फायदा होतो। नंबर 6, दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1-2 लसणीच्या पाकळ्या खाव्यात। हृदयासाठी आणि रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत। नंबर 7, खोबरेल तेलात कढीपत्त्याची पाने उकळून तयार तेलाने केसांना रोज मालिश करा। याने केस गळती थांबून केसाची वाढ होते। नंबर 8, पावसाळ्यात साध्या पाण्यामुळे सुद्धा पोटदुखी होऊ शकते। जिरे भाजून त्याची पूड करून घ्या। कोमट पाण्यासोबत ही पूड घेतल्यास पोटदुखी कमी होते आणि पचन सुधारते। नंबर 9, मन ताजे आणि शरीर निरोगी राहण्यासाठी तुती अवश्य खावीत। नंबर 10, पायाची सूज कमी करण्यासाठी गरम पाण्यात थोडं मीठ टाकून पाय 10 मिनिट बुडवून ठेवा। त्यामुळे पायाची सूज आणि थकवा दोन्हीही कमी होतात। नंबर 11, मुलांचा मेंदू तीक्ष्ण बनवण्यासाठी त्यांना केळी आणि मध एकत्र खायला द्यावे। नंबर 12, तुम्हाला जर गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता व अपचनाची समस्या असेल तर शिंगाड्याचे सेवन अवश्य करा। तुम्हाला जर भूक लागत नसेल तर शिंगाड्याचे सेवन केल्याने ही समस्या देखील दूर होईल। 13, लघवीमध्ये अतिशय जळजळ होत असल्यास तर कारले बारीक चिरून हाताने नीट चोळून कारल्याचं पाणी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात गोळा करा। त्या रसाची 50 ग्रॅमची मात्रा करून ते प्यावे। तिन्ही टाईम घ्या, जळजळ, आग आणि लघवीचा कडकपणा नाहीसा होतो। नंबर 14, पावसाळ्यात जुलाब थांबवण्यासाठी सफरचंद किसून थोडं काळे मीठ घालून खाल्ल्यास जुलाब कमी होतो। हा घरगुती उपाय करून बघा। नंबर 15, मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2दा प्यायल्याने पित्ताचे खडे पडणे थांबते। नंबर 16, स्त्रियांनी शरीरातील उष्णता दूर करताना आपण पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे। रोज 2 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे। याशिवाय फक्त पाण्याने युक्त असा आहार घ्यावा। यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काकडी, टरबूज, स्ट्रॉबेरी, नारळ पाणी, फळाचा रस इत्यादीचा समावेश करू शकता। याशिवाय सूप, भाज्याचा रस, ऊसाचाही रस फायदेशीर ठरू शकतो। तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन माहिती टिप्स जाणून घेण्यासाठी मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। शेवटपर्यंत पाहण्यासाठी मनापासून थँक्यू।